आयुर्मंत्रामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत की पचनाचे आजार काय असतात आणि जेव्हा पचनाच्या आजारांमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करतात आणि सोनोग्राफी किंवा एंडोस्कोपी सारख्या तपासण्या केल्या जातात तेव्हा काही स्पेसिफिक टर्म्स आहेत जसं गॅस्ट्रायटिस, नॉन इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस किंवा इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस. या टर्मिनॉलॉजी नक्की काय इंडिकेट करतात की तुम्हाला कोणत्या पद्धतीचा पचनाचा त्रास आहे, त्याची ग्रॅव्हिटी सिव्हिरिटी कशी आहे आणि या आजारांपासून तुम्हाला आयुर्वेदिक औषधं किंवा कोणत्या खाण्यातून तुम्हाला हे आजार होत आहेत, ही सर्व गोष्टींची जी माहिती आहे ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. 3 टर्मिनॉलॉजी आहेत. गॅस्ट्रायटिस म्हणजे आतड्यांना आलेली सूज, नॉन इरेसिव्ह गॅस्ट्रायटिस म्हणजे की अशा पद्धतीची की सूज की ज्याच्यामध्ये अजून अल्सर फॉर्म नाही झालेले आहेत पण आतमध्ये जखमा झालेल्या आहेत, आणि एरोसिव्ह गॅस्ट्रायटिस म्हणजे की अल्सरची कंडिशन. तर ही 3 स्टेजेस आहेत. सुरुवातीला जेव्हा गॅस्ट्रायटिस आपण म्हणतो तेव्हा माइल्ड स्वेलिंग असतं, शक्यतो तुमच्या स्टमकला किंवा ड्युओडेनम पहिला आतड्याचा भाग आणि छोट्या आतड्याच्या ठिकाणी तुम्हाला सूज आलेली असते. त्याच्यामध्ये माइल्ड पेन राहणार, मळमळ होत असते, भूक हळूहळू कमी होत चालली, खाण्याची इच्छा नसणे पण जेवण जात असतं, अशा पद्धतीने सिम्पटम असतात. याच्यामध्ये मोस्टली कॉन्स्टिपेशन किंवा पोट फुगण्याची तक्रार काही जाणवत नाही. आणि थोडंफार डाएटमधील तुम्ही जर का चेंजेस व्यवस्थित केले तर ही तक्रार लवकर कमी होऊन जाते. एखादी पित्ताची गोळी किंवा आयुर्वेदिक एखादं पित्ताचं औषध सुद्धा जरी तुम्ही पिण्यामध्ये ठेवलं तरी पण आतड्यांना आलेली सूज कमी होते आणि हा आजार बरा व्हायला मदत होते. शक्यतो भूनिंबादी काढा हा जो पित्तावरचा किंवा आतड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी दिला जाणारा काढा आहे, तो तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरच्या ओळखीने काय डोसमध्ये आणि किती दिवस घ्यायचा आहे तो ठरवून घ्या आणि तुमचं गॅस्ट्रायटिस तुम्ही बरा करू शकता. नॉन इरेसिव्ह गॅस्ट्रायटिस म्हणजे अल्सरच्या आधीची कंडिशन. यामध्ये तिथे जखमा तर झालेल्या आहेत पण त्याच्यामधून सिक्रेशन्स होत नाहीत, त्याच्यामधून पस किंवा ब्लड बाहेर येत नाही. सिम्पटम कशा पद्धतीने असतात त्याच्यामध्ये की मॉडरेट पेन असतं. आधीच्या गॅस्ट्रायटिस पेक्षा थोडंसं वाढलेलं पेन आहे. तुम्ही खूप तिखट खाल्लं, जड अन्न खाल्लं की तुम्हाला पोटामध्ये दुखायला चालू होतं. त्याच्यानंतर पोटामध्ये जळजळ पण होते. खूप वेळ खाल्लं नाही तर पोटामध्ये आग लागलीये, गरम पडलंय, अशा पद्धतीचे सिम्पटम सांगतात. आणि रिपीटेडली या तक्रारी होत राहिल्या की त्याच पद्धतीने पित्त वाढून तुम्हाला मायग्रेनचा पण त्रास त्या पेशंटमध्ये दिसून येतो. यासोबत ब्लोटिंग किंवा कॉन्स्टिपेशन, पोट गच्च फुगलेलं आहे, मलशुद्धी व्यवस्थित होत नाही, पोट साफ व्यवस्थित होत नाही, या पद्धतीचे पण सिम्पटम दिसतात. काय आहार ठेवल्यामुळे शक्यतो ही नॉन इरेसिव्ह गॅस्ट्रायटिसची कंप्लेंट येत असते. रिपीटेडली चहा, टोबॅको, खूप जास्त तिखट किंवा बाहेरचा अन्नपदार्थ असेल, खूप जास्त गोड किंवा हेवी जड खाणं असेल, हॉटेलमधलं फूड भरपूर खाण्यात येत असेल, गव्हाचे पदार्थ भरपूर खाण्यात येत असतात, या कंडिशन रिपीटेडली होत आहेत. त्याच्यामुळे अपचन क्रिएट होतं तरी पण अन्न बदललं जात नाही आणि मग तुम्हाला नॉन इरेसिव्ह गॅस्ट्रायटिस सारखे सिम्पटम डेव्हलप होऊ शकतात. जर का ही कंडिशन तुम्ही इग्नोर केली तर ती पुढे चलून अल्सरकडे जाणार असते. या कंडिशनमध्ये तुम्हाला जर कोणतं औषध सिम्पटम कमी करायला मदत करणार असेल, आराम देणार असेल, तर आयुर्वेदिकमध्ये कामधुदा रस म्हणून आहे. तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरला विचारून त्याचा डोस वगैरे कन्फर्म करू शकता आणि किती दिवस घ्यायचा आहे त्याचा कालावधी पण ठरवून घेऊ शकता. पथ्य महत्वाचे आहेत. पथ्य तुम्ही पाळाल तर नॉन इरेसिव्ह गॅस्ट्रायटिस पण तुमचा लवकरात लवकर बरा होऊ शकतो. थर्ड स्टेज जी की खूप क्रिटिकल आहे, इरोसिव्ह गॅस्ट्रायटिस म्हणजे की अल्सरचा त्रास. याच्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती की अक्षरशः पाणी जरी पिलात तुम्ही तरी पण तुम्हाला वॉमिटिंग होते आणि ते वॉमिटिंग मधून ब्लड पडत असतं. पोटामध्ये काहीही जाऊ देणार नाही कारण की त्या जखमा ओपन झालेल्या असतात पोटामध्ये. त्याच्यामधून सिक्रेशन जसं पस, ब्लड किंवा अजून कोणता डिस्चार्ज हा येत असतो. तिथे कशाचाही ट्रिगर झाला, आपण म्हणू शकतो की अन्न, पाणी, तर त्याच्यामुळे वॉमिटिंग सेन्सेशन होऊन पटकन सगळं अन्न बाहेर पडून जात असतं. त्यामुळे पेशंटला एक भीती बसते काहीही खाण्याची किंवा पिण्याची, फास्ट वेट लॉस व्हायला चालू होऊन जातो. ही कंडिशन मोस्टली इन्फेक्टिव्ह असते. तुम्हाला बाहेरच्या अन्नातून, पाण्यातून, कोणत्या तरी पदार्थातून, फूडमधून ही आपण म्हणतो की इन्फेक्शन पोटाचं झालेलं असतं आणि त्याच्यामुळे खूप फास्ट ॲग्रेसिव्हली या कंडिशन डेव्हलप होत जातात. सिव्हिअर पेन असतं पोटामध्ये, कधी कधी तुमच्या स्टूलमधून पण ब्लड जात आहे अशा पद्धतीने दिसून येतं. कॉन्स्टिपेशन काही दिवस असणार, काही दिवस लूज मोशन होतात, अशा पद्धतीचे पण सिम्पटम याच्यामध्ये असतात. या कंडिशनमध्ये जर का तुम्ही गोड आहार किंवा दूध आणि दुधाचे पदार्थ, गव्हाचे पदार्थ, भरपूर तणाव, रात्रीचे शिफ्ट आहेत, अशी सुद्धा जर का तुमच्यासोबत कारणं असतील तर हा आजार बरा व्हायला क्रिटिकल ठरतो, लवकर बरा होत नाही. नॉन इरेसिव्ह गॅस्ट्रायटिसमध्ये जर का तुम्ही पथ्य पाळली नाहीत तर लवकरच तो आजार, त्या ज्या जखमा आहेत त्या अल्सरमध्ये डेव्हलप होतात आणि इरेसिव्ह गॅस्ट्रायटिस डेव्हलप होतो. त्यामुळे या कंडिशनमध्ये स्टेज 2 मध्ये असतानाच
तुम्ही जर का पथ्य व्यवस्थित पाळलं तर ते तुम्हाला अल्सरकडे घेऊन जाणार नाहीये. या कंडिशनमध्ये जी ट्रीटमेंट आहे ती खूप काळजीपूर्वक द्यावी लागते. आहार पण खूप विचारपूर्वक ठरवला जातो. जसं जड अन्न कोणतंच जाणार नाही, रात्रपाळीचं काम झालं नाही पाहिजे, तणाव कमी करायचा आहे. एकदम हलकं अन्न जसं भाताची पेज असेल किंवा मुगाची पातळ खिचडी असेल ही खाण्यामध्ये ठेवायची असते. क्वांटिटी पण कमी ठेवायची असते. औषधांमध्ये प्रवाळ पंचामृत, कामदुधा, भूनिंबादी काढा अशी भरपूर औषधं आहेत जी आयुर्वेदिक मधली तुम्ही अल्सर बरा करण्यासाठी वापरू शकता. या सर्वांचं एकत्रित कॉम्बिनेशन तुम्ही कराल तर लवकरात लवकर त्या जखमा हील व्हायला चालू होतात. एकदा ही जखमा हील व्हायला सुरुवात झाली की आहार बदलता येतो आणि स्ट्रेन देणारी औषधं चालू करून आपण पेशंट पूर्णपणे आऊट आणू शकतो. मी आशा करतो ही जी पचनाच्या आजाराबद्दलची जी माहिती आहे, गॅस्ट्रायटिस, नॉन इरिझिव्ह गॅस्ट्रायटिस आणि इरिझिव्ह गॅस्ट्रायटिस याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.